मला वाटतं देवाने आज ठरवलंच होतं की सगळ्या प्रकारचे त्रास हिला आजच देऊन सोडायचे म्हणून. काय झालं ते सांगते. सकाळी जेव्हा उठून टिफिन बनवायला गेली मुलांचं तेव्हा कढईचा चटका लागला. त्यानंतर मग मी जेव्हा आली आणि थोडा बसली आणि बसताना अचानक उठली तर माझा पाय मुरगळला. त्यामुळे इथे ती मसाज घेत होते. तेवढं झाल्यानंतर पुन्हा मग स्कूलला जायला निघाली तर धो-धो पाऊस सुरू झाला आणि मला इच्छा नसतानाही मला रेनकोट घालून मुलांना घ्यायला जावं लागलं. त्यामुळे एवढं सगळं स्ट्रगल होतं आज. रेनकोट घाला प्लस तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलं आहे की रेनकोट घालून गाडी चालवल्याने माझ्यासोबत काय झालं होतं. त्यामुळे ती एक भीती मनात होती. त्यानंतर आम्ही तिघेही असे रेनकोट घालून घरी आज आलो होतो. छान पावसाने तरीसुद्धा भिजलो होतो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक करायला पुन्हा किचनमध्ये गेली तर कप फुटला आणि त्याचा एक तुकडा उडून माझ्या हातावर आला आणि माझा हात कापला. त्यामुळे इथे ब्लड निघत होतं. त्यामुळे कापणे, भाजणे, लचकणे सगळे प्रकार आज माझ्यासोबत होऊन गेले होते. बरं असो, आजची ही माझी व्यथा होती. त्यानंतर मी जो नवीन कुकर आणला होता तो हा होता प्रेस्टिजचा. हा पूर्ण स्टीलचा आहे आणि प्लस इंडक्शन बेस असल्यामुळे हा इंडक्शनवर पण चालतो प्लस गॅसवर पण चालतो आणि बऱ्यापैकी हेवी आहे. आणि प्रेस्टिजचा पर्सनली मला छान अनुभव आहे की खूप छान त्याची क्वालिटी असते वगैरे. त्यामुळे मी पुन्हा प्रेस्टिजच घेतला. त्यानंतर म्हटलं आज उद्घाटन करायचं म्हणून त्याच्यामध्ये आज खिचडी बनवून बघितली आणि अहो ऑफिसमधनं आल्या आल्या आरवनी त्यांच्या मागे काम लावून दिलं की मला फाईलला कवर लावून पाहिजे, ती मला लावून द्या जी मला लावता येत नाही आहे. त्यामुळे ते दोघं इथे त्या कामात बिझी होते. त्यानंतर मी कुकर बघायला किचनमध्ये गेले तर किचनमध्ये मला एवढा आवाज येत होता गाण्यांचा. बहुतेक आमच्या आजूबाजूला कुठेतरी मंगल कार्यालय असावं त्याच्यामुळे मला भरपूर आवाज येत होता. तुम्ही पण ऐका. एवढा जोराजोरात आवाज असल्यानंतर नाचायची इच्छा कोणाला होणार नाही. त्यामुळे मी नाचत नाचतच का होईना आज स्वयंपाक केला आणि नवीन कुकरमध्ये छान अशी मसाला खिचडी बनवली आणि दिवस कसाही गेलेला असला तरी एंड मात्र छान झाला. छान असं गोड गोड आईस्क्रीम खाऊन आजचा दिवस संपवला. चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.